नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शिलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। हातकणंगले मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा आयोजित केलेली आहे। सभेला 50,000 लोक उपस्थित राहतील अशी माहिती जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी दिली आहे। आनंदराव पवार म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत। मतदारसंघात शिवसेनेच्या आमच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे। यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा खासदार निश्चित निवडून येईल, यासाठी विजय संकल्प मेळावा होत आहे। मेळावा यशस्वी होण्यासाठी गावनिहाय बैठका घेतल्या जात आहेत। या विजय संकल्प मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री गुलाबराव पाटील, माजी खासदार निवेदिता माने, अरुण दुधवडकर, नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित राहणार आहेत। ते म्हणाले, हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान भाजप शिवसेना पक्षाचे आमदार शिवाजीराव नाईक, उल्हास पाटील, सुजित मिनसेकर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। भाजप निवडून आलं तरच पाणी देतो असं म्हणत जत तालुक्यात पाण्याचं राजकारण सुरू आहे। राजकारणासाठी पाणी अडवण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांना आता धडा शिकवावा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी डफळापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते। जत तालुक्यातील दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्याचा प्रारंभ धावडवाडी येथून केला। त्यांनी हिवरे, अंकले, बाज, बेळंकी, डफळापूर, कुडनूर, शिंगणापूर, मिरवाड, जिरगा, एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, बसगिरी, सिंदूर, उमरागी, खोजानवाडी, बिरूळ, येळदरी या गावांचा दौरा केला। यावेळी सुरेश शिंदे, विक्रमदादा सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, अप्पाराया बिराजदार, चंदुलाल शेख, महादेव पाटील, जी.के. माळी, शंकरराव गायकवाड, बी.आर. पाटील, भारत गायकवाड, हुसेन अत्तर, अजित भोसले, अब्दुल मकानदार, पोपट शिंदे, भानुदास गडदे, मनोहर भोसले, अजितराव गायकवाड, अशफाक शेख, दिलावर शेख यांच्यासह कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात सहभागी झालेत। यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण असे अनेक विषय अर्धवट राहिले आहेत। वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देतो सांगणाऱ्यांनी गेल्या 5 वर्षात एकही नोकरी दिलेली नाही। जातीपातीचं राजकारण ते करत आहेत। न्याय योजनेतून गरीब कुटुंबाला वर्षाला 72,000 रुपये देण्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे। हे पैसे थेट नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत, त्यामुळे जनतेने आता साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही। आरक्षण जाहीर केलं खरं, मात्र त्याचा लाभ नोकरी क्षेत्रात मिळालेला नाही। त्यामुळे भाजप सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक महादेव साळुंखे यांनी दिली आहे। सांगलीत स्वाभिमानीचे विशाल पाटील तर हातकणंगलेत खासदार राजू शेट्टी यांना मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी बोलताना महादेवराव साळुंखे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी सन 2014च्या निवडणुकीत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती। त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती, मात्र 5 वर्षात त्यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत। राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठा समाजाला 20% आरक्षण देण्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता, मात्र सरकारनं केवळ 16% आरक्षण दिलेलं आहे। या अहवालामध्ये मराठा समाज कसा मागास आहे दर्शवला आहे, मात्र सरकारनं हा अहवाल उघड केला नाही। या सरकारनं आरक्षण देण्यास 5 वर्ष लावली। निवडणुकीच्या तोंडावर विधिमंडळात मान्यता घेतली, मात्र न्यायालयात दावा दाखल झाल्यावर सरकारी नोकरीत आरक्षण देण्यास शासनानं विरोध केला। त्यामुळे तरुणांना नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तर आरक्षणाच्या लढ्यासाठी आंदोलनं केली। 46 जणांचे जीव गेले। सरकारने त्यांना आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली होती, मात्र त्यांना आर्थिक मदत केली नाही। त्यामुळे फडणवीस सरकार म्हणजे फसवणूक सरकार असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला। या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाज धडा घडवेल असा इशारा त्यांनी दिलाय। सांगलीतील स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील व हातकणंगलेतील खासदार राजू शेट्टी यांना आमचा पाठिंबा असून त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं महादेवराव साळुंखे यांनी सांगितलंय। यावेळी आर.पी. पाटील, प्रदीप सवासे, सुभाष गायकवाड, सुधीर चव्हाण, राहुल चव्हाण, पंडित पाटील, नितीन शिंदे आदी उपस्थित होते। शहरातील रस्त्यांवर 2 दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 145 टन कचरा उठाव करण्यात आलाय। नागरिक व व्यावसायिकांनी यापुढे रस्त्यावर कचरा टाकला तर 5,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल असा इशारा आयुक्त रवींद्र केबुडकर यांनी दिलाय। महापालिका प्रशासनानं सफाई कर्मचारी, सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं बुधवारी गुरुवारी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। यात बुधवारी दिवसभरात दररोज उचलल्या जाणाऱ्या कचऱ्यापेक्षा रस्त्यावर टाकण्यात आलेला तब्बल 145 टन इतका कचरा उचलला गेला। यात 65 टन राडारोडा गोळा केला गेला। यात 2
टन इतकं प्लास्टिक गोळा केलंय. प्रशासन शहरातला रस्त्यावरचा कचरा संपत नाही तोपर्यंत उचलणार आहे, पण नागरिकांचीही काही सामाजिक जबाबदारी आहे. किमान घरातला कचरा रिक्षा घंटागाडीत कंटेनरमध्ये टाकावा, ओला सुका कचरा स्वतंत्र करून टाकावा. याचप्रमाणे हॉटेल्स, दवाखाने या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. ठराविक कालावधीनंतर नागरिक आणि व्यावसायिकांनी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 5,000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, भाजी मंडई, कत्तलखाना या ठिकाणच्या सेंद्रिय कचरा सार्वजनिक ठिकाणी अथवा कंटेनरमध्ये टाकलेस व कचरा उघड्यावर जाळलेस 5,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. यावेळी उपायुक्त मौसमी बर्डे चौगुले या उपस्थित होत्या. गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं दलित व अल्पसंख्याकांवर अन्याय केला नाही, देशाची राज्यघटना बदलण्याचा विचार केला नाही. मात्र या 5 वर्षात मोदींनी दलितांवर अत्याचार केलाय, संविधानाचा सन्मान केला नाही, केवळ फसवणुकीचा धंदा केला असल्याचा आरोप दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दलित महासंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलंय. दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सकटे यांचं स्वागत केलंय. यावेळी बोलताना मच्छिंद्र सकटे म्हणाले, देशात गेल्या 70 वर्षात कोणीही फसवणूक केली नसेल इतकी मोठी फसवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. केवळ थापाच मारण्याचं काम त्यांनी केलंय. संविधान हे देशाचं सर्वोच्च आहे, मात्र मोदींनी कधीही संविधानाचा सन्मान केला नाही. सीबीआय, यूजीसी अशा देशाच्या अनेक सर्वोच्च संस्था त्यांनी हातातील बाहुले बनवलेल्या आहेत. तर डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे. मोदी विरोधात त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सहभागी व्हावं अशी अपेक्षा होती, मात्र जागा वाटपात काही बिनसल्यानं ते आले नाहीत. हे दुर्दैवी आहे. मात्र मोदी हटावसाठी एकत्र येणं आवश्यक होतं. वंचित बहुजन आघाडी भाजपचा दुसरा चेहरा असल्याचा आरोप होतो, हे ऐकलं आहे, मात्र याची माहिती नाही. तसं असेल तर दुःखद घटना असल्याचं सकटे म्हणाले. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीला 50% जागा मिळतील. जिल्ह्यात भाजपचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. सांगलीत विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात खरी लढाई आहे. वसंतदादांचे विचार, राजू शेट्टींची चळवळ व देशाच्या लोकशाही बचावसाठी एकत्रित आलेल्या महाआघाडीला जनतेची साथ मिळेल व जिल्ह्यातून विशाल पाटील विजयी होतील असा विश्वास मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केला आहे. स्टेशन चौकात गणेश मार्केटजवळ सामासिक अंतराच्या जागेत 27 खोक्यांच्या पुनर्वसन करण्याच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे. तसेच शहरातील खोकी, मुहेले गाळे आणि व्यापारी संकुलातील गायांचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, यापैकी स्टेशन चौकात गणेश मार्केटजवळ सामासिक अंतराच्या जागेत 27 खोक्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय लोकसभा आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारीत झाला होता. त्याचं काम त्यांनी आता सुरू केलंय, परंतु त्याबाबत तक्रारी आल्यानंतर कामाला स्थगिती दिली आहे. रस्त्याकडेला पुनर्वसनाने अडचण होणार आहे, शिवाय तेथील रिकाम्या गायांमध्ये त्या खोकीधारकांचं पुनर्वसन होऊ शकतं. याबाबत विचारता ते म्हणाले, तेथील सर्वच 184 गायांचे मालकी हक्काने हस्तांतरण झालेलं आहे, मात्र काही गायी बंदच आहेत. गायांचा सर्वे करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जे कर थकीत आहेत, परस्पर हस्तांतर बंद गाळे आहेत, ते जप्त करून लिलावाद्वारे पुन्हा गरजूंना देऊ, त्यासाठी सर्वांना नोटीस देण्याचं मालमत्ता विभागाला आदेश दिलेत. सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाजवळच्या खोक्यांचे 5 फूट महाविद्यालयाच्या हद्दीत सरकवून पुनर्वसन करण्याची चर्चा आहे. याबाबत विचारता ते म्हणाले, तशी 2 वर्षांपूर्वी चर्चा झाली होती, पण त्याला विरोध झालाय. शिवाय विद्यार्थिनींना त्रासदायक असल्यानं ते रद्द केलंय. तसा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. यावेळी उपायुक्त मौसमी बर्डे, जनसंपर्क अधिकारी डी.व्ही. हर्षद हे उपस्थित होते. तासगाव तालुक्यात सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी गावांनी कंबर कसत कामाचा धडाका लावलाय. दुष्काळाला शत्रू मानून पाणी जिरवायला प्रत्येकाच्या हातात टिकावं. खोरपाटी आली जो तो मातीशी इमान ठेवून पाणी जिरवायला धावतोय. गावोगावी लोकांना पाणी जिरवायला लागीरच झाले दिसतंय. मात्र चालू वर्षी स्पर्धेवर थोडं लोकसभा निवडणुकीत सावट आहे. मग स्पर्धा थांबली की लहान मुलं, बायका, पोरं स्पर्धेसाठी श्रमदान करत आहेत, पाणीदार करायला राबत आहेत. तर पुरुष मंडळींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वाहून घेतलंय. तर पाणी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी गावोगावी प्रबोधन करत लोकांना श्रमदानाचं आवाहन केलंय. द्राक्ष पंढरी असणाऱ्या तासगाव तालुक्यानं दुष्काळाच्या भीषण झळा सोसलेत. गेल्या वर्षी तासगाव तालुक्यानं पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभाग घेत उठावदार कामगिरी केली होती. गावागावात लोकांनी एकजूट होत कामाचा धडाका लावला होता. दुष्काळी टापूत गेल्या वर्षी यावर्षीही श्रमदान करण्यास उत्सुकता दिसत नाही. उलट पानमळे, लिंब व चिखलगोटण या बागायती क्षेत्र असणाऱ्या गावांनी झोकून देत काम करत 3 क्रमांक पटकावले. 2 दिवसांपासून तालुक्यात या स्पर्धेत सुरुवात झाली आहे. गावोगावी लहान मुलं व महिला यांनी झोकून देत श्रमदान करायला जोर लावला. तर प्रत्येक गावातील पुरुष मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिवस रात्र एक करत आहे.
सर्वोच्च न्यायालयात सीबीआय, आरबीआय सारख्या संस्थेनं भाजपने हस्तक्षेप करून देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचं काम सुरू केलंय. शेतकरी, तरुण, लघु उद्योजकांसह 5 वर्षात सर्व घटकांवर भाजपनं अन्याय केलाय. त्यामुळे निवडणुकीत एअर स्ट्राईकचं राजकारण सुरू आहे, असा आरोप जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी केला. जिल्हा सुधार समितीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय. माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी सुधार समितीनं घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलंय. यावेळी बोलताना ॲडव्होकेट अमित शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सैनिकांच्या नावे मते मागतायत. हे चुकीचं आहे. 5 वर्षात देशहिताचं कोणतेही कायदे त्यांनी संसदेत केले नाहीत. उलट कॉर्पोरेट क्षेत्रातील कायदे करून बड्या उद्योगपतींचं कल्याण केलंय. त्यामुळे नोकरशाही देखील अडचणीत आलेली आहे. भाजपचा 5 वर्षात अपयशी कारभार आहे. त्यामुळे एअर स्ट्राईक करून निवडणुकीत राजकारण सुरू केलं गेलंय. इंदिरा गांधी यांना पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, मात्र या गोष्टीचं कधी राजकारण केलं नव्हतं. मराठा आरक्षणाच्या विषयावरती आवाज उठवला असता राजू शेट्टी चळवळीतील नेते आहेत, आम्ही पाठीशी उभं राहणार असल्याचं सांगून शिंदे यांनी विशाल पाटील तर हातकणंगलेला खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मतदानासाठी यावं यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांना पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त तथा दिव्यांग मतदारांचे नोडल अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे. खेबुडकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात 1298 दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 14 संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. या मतदारांना भेटून त्यांना कोणत्या सुविधांची गरज आहे त्याची विचारपूस केली जाणार आहे. दिव्यांग मतदारांमध्ये अंध 79, कर्णबधिर 119, अस्थिव्यंग 579, अपंगत्व 27 तर इतर 178 आणि स्थलांतरित 42 असे मतदार आहेत. आयुक्त खेबुडकर यांनी सांगितले की 618 मतदारांनी आपण घरच्यांच्या सहकार्याने मतदानात जाणार आहेत. तर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची आवश्यक असणारे 407 मतदार आहेत. त्यांच्यासाठी जीप आणि रिक्षाची सोय करण्यात आली आहे. याशिवाय ॲम्ब्युलन्स, स्ट्रेचर, व्हीलचेअर्सही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही मतदार मयत आहेत तर काहींशी संपर्क झालेला नाही. आशा वर्कर्स, BLO, संपर्क अधिकारी त्यांच्याही संपर्क करत आहेत. शहरात 291 मतदार केंद्र असून 122 मतदानांची ठिकाणं आहेत. NCCचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. दिव्यांगांची मतदान केंद्रांवर स्वतंत्र रांग असणार आहे. निवडणूक आयोगानं दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, असं खेबुडकर यांनी सांगितलं.